मित्रांनो पहा, हा मिश्र पिकाचा प्लॉट आहे. भेंडी आणि शेवगा. तर शेवग्यामध्ये 6 बाय 10चं अंतर ठेवलेलं आहे. 2 रोपामधलं अंतर हे 6 होतं आणि असं ओळीमधलं अंतर हे 10 आहे. तर अशा प्रकारे ही लागवड केली होती. ही लागवड फेब्रुवारी महिन्यात केली होती. आता जून चालू आहे आणि 5 महिन्यामध्ये शेवग्याची बाग ही अशी सुंदरशी बाग फुललेली आहे. पहा, शेंगांचं प्रमाणही वाढलेलं आहे, फुलांचं प्रमाण वाढलेलं आहे. पहा, आणि सोबतच हे 1.5 महिना झालं भेंडीच्या रोपाला लावून. तर असं हे अशी शेवग्याची बाग आपल्याला बियासाठी, नंतर शेंगासाठी आणि मोरिंगा पावडर बनवण्यासाठी आपल्याला ह्या पानांचा वापर करता येतो. तर अशा तिन्ही प्रकारचा यूज आहे शेवग्यासाठी आणि ही कंटिन्युअसली वर्षानुवर्षे चालणारी बाग आहे. आणि हे त्या दोन्ही ओळीमध्ये भेंडी लावलेली आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारची पिकं आपण या बागेमध्ये घेऊ शकतो. सोयाबीन ही पेरणी करू शकतो. तर अशा प्रकारे मिश्र पिकाचा वापर करून आपण आपली शेती फुलवू शकतो. थँक्यू.